हाय, हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांना 2026मध्ये येणाऱ्या मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांतीची संपूर्ण माहिती सांगणार आहे. तर ती यावर्षी कशावर आली आहे आणि कोणता रंग आपल्याला वर्ज्य करायचा आहे, कोणत्या वाहनावर आली आहे, तर याची पूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्याचबरोबर संक्रांतीच्या काळात कोणती कामे करावीत आणि कोणती करू नयेत, संक्रांतीचे वाहन, तिचे वस्त्र, शस्त्र, नंतर आणखी बरोबर संक्रांतीमध्ये कोणते दान दिले पाहिजे, त्याचबरोबर संक्रांतीचा शुभ काळ कोणता, कोणकोणत्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत आणि कोणकोणत्या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत हे सांगणार आहे. तर या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि त्याचबरोबर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहता येतील. तर चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. आपल्या हिंदू संस्कृतीत मकर संक्रांतीच्या सणाला खूप जास्त महत्त्व आहे. जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो त्या शुभ योगाला मकर संक्रांत असे म्हणतात. आपण मकर संक्रांतीचा सण हा खूप आनंदाने आणि उत्साहाने साजरा करतो. या मकर संक्रांतीच्या दिवसापासूनच सूर्याचा उत्तरायण सुरू होतो आणि हा उत्तरायणचा काळ अधिक शुभ मानला जातो. मकर संक्रांत हा सण नेहमी 14 जानेवारीलाच येतो. त्यातली त्यात 13 किंवा 15 तारखेला मकर संक्रांत येणं असं क्वचितच घडतं, पण हा सण नेहमी 14 तारखेलाच म्हणजे 14 जानेवारीलाच साजरा केला जातो. तर 2026 या वर्षी हा सण 14 जानेवारी बुधवार रोजी आला आहे. बुधवार 14 जानेवारी 2026 रोजी दुपारी 3:13 सूर्य हा मकर राशीत प्रवेश करणार आहे. संक्रांतीचा पुण्यकाळ हा 14 जानेवारी दुपारी 3:13 सुरू होत आहे, तर संध्याकाळी 6:18 पर्यंत तो आहे. तर महापुण्यकाळ हा दुपारी 13 वाजून ते संध्याकाळी 5:08 पर्यंत असणार आहे. असा हा 1 तास 51 मिनिटांचा महापुण्यकाळ असणार आहे. तर आता पाहूया की यावर्षी संक्रांत ही कशावर आली आहे, संक्रांतीने कोणकोणत्या वस्तू परिधान केल्या आहेत आणि त्याचबरोबर संक्रांतीने परिधान केलेल्या वस्तू आपल्याला वर्ज्य करायच्या असतात, म्हणजेच आपण वर्ज्य करायच्या असतात. 2026 साली संक्रांतीचे आगमन दुपारी 3:13 नंतर होत आहे. यावर्षी संक्रांतीचे वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे. या वर्षीच्या संक्रांतीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले आहे. तिच्या हातामध्ये शस्त्र हे गदा असून आणि पदार्थ पायस म्हणजेच खीर असून तिची स्थिती ही बसलेली आहे आणि पश्चिमेस गमन करीत आहे. संक्रांतीचे यावर्षी वाघ हे वाहन आहे, तर त्यामुळेच काही वस्तू आणि परिस्थितीवर परिणाम होण्याची शक्यता असते. ज्योतिषशास्त्रानुसार त्यामुळे सोने, चांदी, तांदूळ, डाळी यांच्या दरात वाढ होण्याची शक्यता असते. तसेच यामुळे काही राजकीय आणि सामाजिक उलथापालथीची चिन्हे देखील दर्शवली जातात. संक्रांतीच्या काळात दान धर्माला खूप जास्त महत्त्व आहे. जसे की पर्व काळात वस्त्रदान, भांडी, अन्नधान्य, गाय, फळे इत्यादीचे दान केले जाते. यथाशक्ती दान द्यावे. तसेच संक्रांतीच्या काळात झाडे तोडणे, बोलताना कठोर शब्द वापरणे आणि तामसिक पदार्थाचे सेवन करणे हे वर्ज्य आहे. संक्रांतीच्या काळात लोक नद्यामध्ये जसे की गंगा, यमुना, कृष्णा, गोदावरी या नद्यामध्ये स्नान करतात आणि तीळ, गूळ, खिचडी, ब्लँकेट अशा उबदार कपड्यांचे सुद्धा दान केले जाते. तिळगुळ हा महाराष्ट्रात तिळगुळ घ्या गोड गोड बोला असे म्हणत तिळगुळाचे लाडू तसेच चक्क्या दिल्या जातात, ज्या की आरोग्यासाठी खूप जास्त फायदेशीर असतात. मकर संक्रांतीच्या काळात पतंग उत्सवही सगळीकडे होतात. तर सगळ्यात जास्त म्हणजे विशेष राजस्थान, गुजरात या ठिकाणी पतंग उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. या दिवशी पारंपरिक भोजनही घरामध्ये केले जाते. तिळगुळाबरोबरच पुरणाच्या पोळ्याही केल्या जातात. मकर संक्रांतीच्या काळात सूर्य हा धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करीत असतो. यालाच उत्तरायण सुरू झालं असं म्हणतात. या काळामध्ये दिवस मोठा आणि रात्र लहान होत जात असते. तसेच हा काळ दान धर्माला खूप जास्त शुभ मानला जातो. मकर संक्रांत ही संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत साजरी केली जाते. 2026 या वर्षी मकर संक्रांतीने घातलेला रंग म्हणजे तो आहे पिवळा रंग. तो आपल्याला वर्ज्य करायचा आहे. त्याचबरोबर पिवळ्या रंगाची फुलं, पिवळ्या रंगाच्या बांगड्या ह्या सुद्धा आपल्याला घालायच्या नाहीत. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली, कशी नाही, मला नक्की कमेंट करून सांगा. आणि चला तर मग बाय बाय.